Good morning, sir. Good morning. Recorded technology. जरा शिकूच नका. Morning, sir. मम्मी काय नाही द्यायची लवकर दूध काढून ये ना. हॅलो नेलंय ना दूध काढून नेलं. धुवायला लाईट नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. गुड नाईट सर. चहा पाणी झालं का सर? अर फोन चहा प्याला का? पाव बटर खाल्लं. जाता येतो. कोण रे? भोकाळी
बोला बोला. हॅलो हॅलो येतोय? हॅलो हॅलो येतोय? नाही? बोला बोला तुम्ही बोला. या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येणार आहे. बंद झालं. बंद झालं. पुढचा प्रश्न आहे देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या अर्थाचा शब्द कोणत्या पर्यायातील अक्षरे जोडून तयार होईल? देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा हा जो शब्द आहे शब्द समूह आहे. देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा त्याला आपण काय म्हणतो? देवाजवळ काय लावतो आपण? इथे पंथी लावतो किंवा वातीचा दिवा लावतो, बरोबर. पण तो सतत तेवत ठेवला जातो, सतत पेटता ठेवला जातो. त्याला एक शब्द आहे. तो शब्द तुम्हाला माहित आहे. तो शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे. मग तो शब्द काय आहे? तर तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. किंवा जर तो आपल्या लक्षातच असेल तर डायरेक्ट तुमच्यासारखा एखादा हुशार विद्यार्थी काय सांगत की देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा म्हणजे काय आहे? तर तो आहे नंदादीप. देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा आहे नंदादीप. मग नंदादीप हा शब्द तयार होणारे अक्षर कोणत्या पर्यायामध्ये आहेत? नंदादीप हा शब्द तयार होणारी अक्षर कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते शोधूया. तर पहिला पर्याय त्याला आहे म ही अक्षर जोडली आहे. जोडवली तर आपल्याला शब्द मिळतो स मनी. समय हा शब्द मिळतो. दुसऱ्या पर्यायात अक्षर जोडली तर आपल्याला नंदादीप हा शब्द मिळतो. तिसऱ्या पर्यायातील अक्षर जर आपण जोडली तर मिळेल प न ती. प न ती पंथी. आणि शेवटचा पर्याय आहे चौथा. त्याच्यामध्ये अक्षर आहेत न न ला वा ती. ही जर अक्षर आपण जोडवली तर या आपल्याला शब्द काय तयार होईल? ला मन दिवा. लाभन दिवा पहिली करायची पाहिजे त्याला. लाभन दिवा हा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग देवा पुढे सतत तेवत राहणारा दिवा या अर्थाचा शब्द मला माहित आहे नंददीप आहे किंवा तुम्हाला माहित आहे नंददीप आहे. पण जर माहित नसेल तर काय करावं लागेल? तर हे अक्षर जोडून असे चारही शब्द तयार करून घेतला. समयी नंदादीप पंथी आणि लांब. आता हे सगळे दिवेच आहेत. हे सगळे देवाजवळ आपण जे लावतो दिवे ते दिवेच आहेत. आपल्याला समयी लावतो. नंदादीप हे त्याला दिलेला अलंकारिक शब्द आहे. पंथी लावतो आणि लांब बसलाय किंवा असायचा. तर मग देवाजवळ सतत तेवत राहणारा तेव्हा कोणता आहे? तर तो आहे नंदादीप. जो शब्द आपल्याला माहित होता देवाजवळ सतत तेवत राहणाऱ्या दिव्याला काय म्हणायचं? तर नंदादीप म्हणायचं. मग हा नंदादीप हा जो पर्याय दुसरा आहे. दुसऱ्या पर्यायाचं अक्षर तुम्हाला त्या ठिकाणी जोड करावं लागणार आहे. म्हणजे अक्षरे जोडून शब्द तयार करत असताना समानार्थी विरोधाचे शब्द नाही, कारण शब्द शब्द समूहाबद्दल शब्द हे शब्द किंवा नंतर पितृदर्शक शब्द आहेत, समूहदर्शक शब्द आहेत, ध्वनिदर्शक शब्द आहेत. हे सगळे शब्दांचा संबंध या ठिकाणी या प्रकारच्या प्रश्नामध्ये येत असतो. त्याच्यामुळं या सगळ्या शब्द संपत्तीचं भरपूर वाचन असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण प्रश्न आता ह्या तुम्ही मला प्रयत्न करायचा
या प्रश्नामध्ये नि, ला, ला, र, ओ ही अक्षरे जोडून तयार होणाऱ्या म्हणीची किती क्रमांकाची अक्षरे घ्यायच्या कविता या अर्थाचा शब्द तयार होईल. आता या ठिकाणी अक्षर पाहूया आपण पहिल्यांदा त पासून म्हणजे किती अक्षर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर आहे. 10 अक्षरांची ही म्हण आहे. मग ही 10 अक्षर पाहिल्यानंतर त्यातली अक्षर जुळवायला आपण सुरुवात बघा कशी होतोय ना हा आता हा मी दिसतोय ला ला र श मग ही अक्षर पाहिल्यानंतर एक लक्षात येते मित्र असं तयार करते. मित्र मग मित्र शब्द आपण लिहून घेऊ. मित्र आणखी अक्षर काय तयार होतील बघा या ठिकाणी ओ ला घटना काय होईल ओ ना तर ओला हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. मित्र ओला जो शब्द आपल्या तयार केलेले आहे. आणखी या ठिकाणी त आता दिसतोय आणि हा र दिसतोय तर हा घेतला तर त्याकडे तर हा शब्द तयार तर मग हा एक तर घेतल्यानंतर दुसरा शब्द उरलाय मग हा तर आणि आणखी कोणता शब्द होईल अक्षर घेतल्यानंतर हात हात हा शब्द आपल्याला हात आवाज हात या ठिकाणी आपण आपल्याला जे 10 अक्षर आहेत ते 10 अक्षरापैकी आपण वापरलेले अक्षर आहेत 1 2 4 5 6 7 8 आता 2 अक्षर आपण वापरायची राहिलेली आहेत. त्याची 2 अक्षर आपण शोधली तर हा ड आहे आणि हा ड ला. आता आपल्याला 5 शब्द मिळाले आहेत. प्रत्येक शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. 10 दिलेली 10 अक्षर आपण पूर्णपणे वापरलेली आहेत. फक्त आता आपल्याला ही म्हण तयार करताना या शब्दांचं एकत्रीकरण करावं. बघा मित्र ओला तर हात ओला असे 5 शब्द मिळाले आहेत. बघा बरं विचार करा हात ओला तर मित्र भला. हात ओला तर मित्र भला अशी म्हण मिळते आपल्याला. हात ओला तर मित्र भला. हात ओला तर मित्र भला ही म्हण आपण या ठिकाणी शोधलेली आहे. ही म्हण वाचली का तुम्ही कधी? बऱ्याच जणांनी वाचलेली असेल बरोबर. म्हणींसाठी आपल्या तुम्ही जे पुस्तक वापरता त्या पुस्तकामध्ये अनेक म्हणी दिलेल्या आहेत. त्या म्हणीचं तुम्ही नियमितपणे वाचन केलं तर अशा म्हणी तुमच्या नवनवीन म्हणी लक्षात राहतील. या ठिकाणी म्हण आपल्याला मिळाली हात ओला तर मित्र
भला ही म्हण आता आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला शोधायचंय तयार होणाऱ्या म्हणीतील किती क्रमांकाची अक्षरे घेतल्यात. सविता, सविता या अर्थाचा शब्द तयार होतो. सविता. मग सविता या अर्थाचा शब्द काय आहे? तर सविता या अर्थाचे शब्द सूर्य आहे, रवी, दिनकर, भास्कर, मित्र, आदित्य, भानू असे अनेक शब्द आहेत. म्हणजे आपल्याला सविता या अर्थाचा शब्द आहे या म्हणीमध्ये मित्र. मग मित्र हा शब्द तयार होण्यासाठी या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षर तुम्ही घेतलेली आहे? तर अक्षर आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे झाले त्या म्हणीतल्या अक्षरांचे क्रम. आता आपला जो शब्द आहे मित्र, त्या मित्र या शब्दात कोणत्या क्रमांकाची अक्षर आहेत? तर मित्र या शब्दामध्ये 7व्या आणि 8व्या क्रमांकाची अक्षर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 7 आणि 8व्या क्रमांकाची अक्षर घेतल्यानंतर मित्र हा शब्द तयार होतो. आणि मित्र हा शब्द सविता या शब्दाचा अर्थाचा म्हणजे समानार्थी शब्द आहे. म्हणजे हा प्रश्न पाहत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जी अक्षरं दिलेली आहेत त्या अक्षरांची संख्या किती आहे ती मोजली पाहिजे. त्या अक्षरांची संख्या मोजल्यानंतर त्याच्यामधून आपण 2 2 3 3 अक्षरांचे कोणते शब्द आपल्याला सापडतात ते शब्द तयार करून घेतले पाहिजे. एकदा ते शब्द तयार झाल्यानंतर म्हणजे आलेली अक्षर 10 आणि शब्द तयार झाल्यानंतर झालेली अक्षर सुद्धा 10 आहेत. म्हणजे आपण सगळ्या शब्दांचा उपयोग केलेला आहे. आणि मग त्या शब्दांचा योग्य क्रम लावणं तर खूप सोपं आहे. काय क्रम लावला आपण? हात ओला तर मित्र भला. म्हणजे काय ह्या म्हणीचा अर्थ? त्या म्हणीचा अर्थ असा होतो की हात ओला म्हणजे ज्या मित्राकडं आपल्याला जो मित्र खर्च करतो तोच मित्र चांगला आहे की नाही. जो मित्र आपल्याला काहीतरी वेगळं देतो तो मित्र चांगला आहे की नाही, असा त्याचा अर्थ होतोय. लाईट गेली ना. तर ही म्हण या ठिकाणी आपण जुळवलेली आहे. आणि 7व्या आणि 8व्या क्रमांकाची अक्षर घेतल्यानंतर सविता या अर्थाचा शब्द या ठिकाणी तयार होत आहे. अशाच प्रकारचा पुढचा एक प्रश्न आहे पहा, आपण तो पाहूया. आता हा एक प्रश्न आहे पहा. या ठिकाणी न, नु, ई, पा, भ, सा, र, क ही अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेऊन थोर या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द तयार होईल? आता अक्षर जुळवायची आहेत. अक्षर जुळून शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दातली कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर एक विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. कोणत्या शब्दाचा? थोर ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर ही जी अक्षर आहेत या अक्षरांची संख्या जी आहे 1 2 3 4 5 6 7 8 अक्षरांचा हा शब्द आहे. 8 अक्षरांचा शब्द आहे. आणि ह्या 8 अक्षरामधून आपल्याला एक नवीन शब्द ते जुळवून तयार करायचे. तर या ठिकाणी न, नु,
इ पा भ सा र क अशी अक्षर आहेत. अक्षर वाचल्याबरोबर काय शब्द तयार होईल याचा अंदाज लावता आला पाहिजे. मग ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्न वाचता, अशा प्रकारचे कोणताही प्रश्न वाचता, तो प्रश्न एकदा नाही समजला तर दुसऱ्यांदा वाचला पाहिजे, दुसऱ्यांदा नाही समजला तर तिसऱ्यांदा वाचला पाहिजे, तो निश्चित तुमच्या लक्षात येतो. तर या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की अक्षर जुळून काय शब्द तयार होईल. पहा या ठिकाणी आपण भ आणि र ही अक्षर आहे, भ र होईल, किंवा चा ल चान हा एक शब्द तयार होईल. मग पहा भर, सान, आणखी काय शब्द तयार होत आहेत. तर पहा भर शब्द तयार झाला, सान शब्द झाला, पायी, ई पा पायी हा शब्द तयार होईल. बरोबर, पायी. त्यानंतर नु क, नुक आणि तान, नुकसान. म्हणजे हा जो स्थान शब्द लिहिला आहे तर त्याच्या ऐवजी काय शब्द आहे, नुकसान, नुकसान. आता हे सगळा शब्द आपण जर एकत्रित केला तर नुकसान भरपाई हा शब्द तयार होतोय. नुकसान भरपाई 8 अक्षर जुळवली, 8 अक्षरांचा शब्द तयार झाला, नुकसान भरपाई. आता नुकसान भरपाई शब्द तयार झाल्यानंतर या शब्दातील कोणती अक्षर घेतल्यावर थोर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होईल. थोर, थोर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द माहित असला पाहिजे. तो माहित असेल तरच या प्रश्नाच्या योग्य पर्यायाचा गोल तुम्हाला रंगवता येईल. मग थोर हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं कुठं दिसतोय का, याचा जर विचार केला तर थोरच्या विरुद्धार्थी शब्द आहे सान. ठीक आहे, सान थोर असं म्हटलं जातं ना. सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा, साधे सरळ अर्थ घेतला तर. मग सान, थोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सान, आणि सान या शब्दाचा क्रमांक, कितव्या क्रमांकाची अक्षर, क्रमांक कितवा येईल, 1 2 3, 6 3 येतोय, आणि न 4 आहे. सान भरपाई 5 6 7 8 अक्षर. बरोबर. मग सान या शब्द कोणत्या क्रमांकाची अक्षर तयार घेऊन झाला आहे तर 3 आणि 4. तिसऱ्या क्रमांकाचं 6 हे अक्षर, चौथ्या क्रमांकाचं न हे अक्षर, असा हा सान शब्द तयार झालाय. आणि तिसरा आणि चौथा शब्द घेऊन जो पर्याय झालेला आहे तो आहे चौथा पर्याय सान. म्हणजे थोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सान. म्हणजे या ठिकाणी अक्षरच जुळवायची आहेत, पण त्याबरोबर विरुद्धार्थी, समानार्थी अनेक प्रकारचे शब्द, म्हणजे ही शब्द संपत्ती आपला घटक असतो आहे की शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. शब्द संपत्तीमध्ये तुम्ही किती तरबेज आहात, किती निष्णात आहात हे या प्रश्नांमधून शोधायचं असतं. आणि एक प्रश्नपत्रिकेमध्ये यावर विचारला जातोच. त्यामुळे अतिशय बारकाईने अशा प्रकारचे अक्षर दिल्यानंतर ते शब्द तुम्ही अक्षर जुळून तयार केलेली असले पाहिजेत. त्याचबरोबर तुमची जी रेग्युलर पुस्तकं आहेत त्या रेग्युलर पुस्तकापेक्षा बाजारामध्ये अशी काही पुस्तकं मिळतात की त्याच्यामध्ये फक्त विरुद्धार्थी शब्द, म्हणजे ते त्याच्यामध्ये ते वर्णानुक्रमे दिलेले असतात, समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, आणि त्या पुस्तकांचं वाचन जास्तीत जास्त तुम्ही केलं पाहिजे. कारण सप्टेंबर महिना सुरू झालाय, अजूनही आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, आणि या वेळेमध्ये ते वाचन करणं गरजेचं आहे.
कोणती अक्षरे जुळवली असता हत्ती या अर्थाचा शब्द तयार होईल? हत्ती या अर्थाचा म्हणजे पुन्हा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. कोणती अक्षरे जुळवली असता हत्ती या अर्थाचा शब्द तयार होईल? या अर्थाचा म्हणजे समानार्थी अर्थाचा. म्हणजे समानार्थी शब्द जे आहेत तर ते जे वेगवेगळ्या प्राण्यांची नाव आहेत, हत्ती असेल, सिंह असेल, हरिण असेल किंवा वाघ असेल, भुंगा, या शब्दांना अनेक समानार्थी शब्द आहेत. तर ती शब्दाचं तुम्ही दररोज वाचन केलं तर अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण हत्ती या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार करायचा आहे. जो पहिला पर्याय दिलेला आहे त्या पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सारंग हा शब्द तयार होतो. सारंग, सारंग. सारंग या शब्दाचा सारंग हा शब्द तयार होतो. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे का न च, 3 अक्षर दिलेले आहेत आणि 3च अक्षरांचा शब्द बनवायचा आहे. का, लगेच लक्षात येते, कांचन, कांचन. कांचन. तिसरा पर्याय पाहू आपण. तिसरा पर्याय केरी, केरी. या ठिकाणचे शब्द जुळवा बरं तुम्ही. तुमचा शब्द माझ्या अगोदर तयार झालेला असेल जुळून तर तो शब्द तयार होतोय केसरी, केसरी, केसरी. केसरी हा शब्द तयार होतोय. आणि जो चौथा पर्याय आहे त्यातील अक्षर आहेत र, ज, कु अशी अक्षर आहेत. मग या ठिकाणी शब्द काय तयार होईल? झालाय कोणता शब्द तयार? बघा, झाला असेल तुम्ही नक्कीच कुंजर हा शब्द तयार केला. कुंजर, कुंजर हा शब्द तयार होतो. आता शब्द आपले तयार करून जवळपास झालेले आहे. मग आता हत्ती अर्थाचा शब्द शोधायचा आहे आपल्याला. हत्ती. सारंग, सारंग, सारंग हा शब्द हत्ती या अर्थाचा आहे का? हत्तीला समानार्थी शब्द आहे का? नाही. सारंग म्हणजे हरिण. बघा बर का, समानार्थी शब्द सगळे माहिती असले पाहिजे. त्यानंतर पुढचा शब्द आहे कांचन. कांचन, सोने, सुवर्ण, कनक, हेम माहिती असलं पाहिजे. वाचन केलं पाहिजे भरपूर. त्यानंतर शब्द आहे केसरी. केसरी, सिंह, शार्दूल, वनराज, केसरी. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. कुंजर, कुंजर हत्ती, गज. म्हणजे आपल्याला हत्ती या शब्दाचा जो समानार्थी शब्द पाहिजे तो आहे कुंजर. आणि कुंजर पर्याय क्रमांक 4. या पर्याय क्रमांक 4 मधली अक्षर जुळवल्यानंतर कुंजर हा शब्द तयार होतो. म्हणजे मागाशी मी सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न सोडवताना तुम्हाला तुमचं वाचन भरपूर असलं पाहिजे. आणि ज्याचं वाचन भरपूर आहे त्याला हमखास गुण मिळवून देणारे हे प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचा 1 किंवा 2 प्रश्न 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिका मी काल पाहिल्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2-3 2-3 अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळं कमीत कमी 4 मार्क हा घटक तुम्हाला मिळवून देणारा घटक आहे आणि सोपा आहे. त्यासाठी वाचन भरपूर असणं गरजेचं आहे. आणि जो वाचतो तो वाचतो, म्हणजे वाचाल तर वाचाल असं पण म्हटलं जातं, बरोबर. म्हणून आपल्याला वाचन भरपूर असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा जो आपण प्रश्न पाहणार आहोत तो प्रश्न आपल्या स्क्रीन समोर येईल.
का, के, ने, ला, ग, सा, ने ही अक्षरे वापरून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? आता वाक्प्रचार सुद्धा तयार करायचा, अक्षर जुळून वाक्प्रचार तयार करायचा आहे. आणि या वाक्प्रचारासाठी जी अक्षर दिलेली आहेत ती एवढी आहेत. किती आहेत अक्षर? पटकन मोजून घ्यायची प्रश्न वाचल्याबरोबर. 1 2 3 4 5 6 7 अक्षरांचा हा वाक्प्रचार आहे. आणि कोणताही वाक्प्रचार जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस त्याचं जे क्रियापद असतं त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर कोणतं असतं? आलं लक्षात? शेवटचं अक्षर असतं ने. शेवटचं अक्षर असतं ने. बरोबर आहे की नाही? लिहिणे, वाचणे, धावणे, पळणे, उतरणे, चढणे, खाणे, आहे की नाही? ने असतं. आणि ने कोणता असतो? न बाणाचा ने असतो, तो शेवटी येतो. तो लिहून घेतला मी अगोदर, पहा ने. मग ने लिहिल्यानंतर कोणते अक्षर आहेत? केसाने पा ने. ने लिहिल्यानंतर या ठिकाणी का दिसतंय, पा का हे अक्षर आहे. बरोबर का. आता एक अक्षर वाढवू आपण, ते राहिलं होतं प्रिंट मध्ये. तर का, कापणे, कापणे हा शब्द तयार झाला. का प ने, कापणे, कापणे हा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. मग आता कापणे, काय कापणे? पा केसा. केसा होईल का? केस कापणे म्हणू शकतो आपण, केसा होणार नाही. मग गळा, पा गळा, 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 गळा कापणे. आता गळा कशाने कापणे? केसाने, केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे हा वाक्प्रचार आपल्याला अक्षर जुळून मिळालेला आहे. म्हणजे काय केलं सुरुवात आपण की वाक्प्रचार तयार करत होताना वाक्प्रचाराचा जो शेवटचा क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद असतं त्याच्या शेवटी ने येतो आणि त्याच्यावरून आपण शोधू शकतो ने, कापणे, केसाने गळा कापणे हा वाक्प्रचार मिळाला. आता त्याचा अर्थ कोणता आहे ते पाहायचं आपल्याला. पहिला पर्याय आहे विश्वासघात करणे, दुसरा आहे अजिबात त्रास न होणे, तिसरा आहे अंदाज घेणे आणि चौथा आहे टवटवीत होणे. आता केसाने गळा कापणे, केसाने गळा कापता येईल का? शब्दशः अर्थ जर घेतला तर केसाने गळा कापता येत नाही, पण तो वाक्प्रचार आहे. म्हणजे केसाने गळा कापणे म्हणजे काय करणे की एखाद्या जवळच्या व्यक्तीने फसवणे, एखाद्या जवळच्या व्यक्तीने त्रास देणे, म्हणजेच एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीने आपला विश्वासघात करणे असा त्याचा अर्थ होतो. मग विश्वासघात करणे हा पर्याय कितवा आहे? तर विश्वासघात करणे पहिला पर्याय आहे. म्हणून केसाने गळा कापणे या अर्थाचा जो वाक्प्रचार आहे तो आहे विश्वासघात करणे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमच्याकडे जी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधले सगळे वाक्प्रचार आणि त्या वाक्प्रचाराचे अर्थ दररोज 10 मिनिटं वाचायचे, दररोज 10 मिनिटं वाचायचे. म्हणी त्यांचे अर्थ दररोज 10 मिनिटं वाचायचे. समानार्थी शब्द दररोज वाचन करायचे, विरुद्धार्थी शब्द दररोज वाचन करायचे. आणि ज्यांनी 5वीत आल्यापासून किंवा 4थी मध्ये असताना दररोज वाचन केलंय त्यांचे हे शब्द वाचून 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 पाठ झालेले आहेत, पाठ होऊन गेलेले आहेत. त्यांना असं वाटत असेल की आम्हाला हे वाचायची गरज नाही. तुम्ही आणखी वेगवेगळ्या नवीन प्रकारचे शब्द वाचन करा, नवीन नवीन प्रकारच्या शब्दांचं वाचन वाढवा, म्हणजे हमखास गुण मिळवून देणारा हा प्रश्न सोडवताना कुठलीही अडचण येणार नाही. त्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते
काळजीपूर्वक वाचले पाहिजे. त्यातली अक्षरं कोणती दिलेली आहेत, त्यांचा क्रम आपल्याला कसा लावता येईल याचा विचार केला पाहिजे. ते तुम्ही करत आहात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता पेन बंद करायचं आणि वरच जायचं. ठीक आहे. दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 1 व 2 क्रमांकाची अक्षरे घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? म्हणजे 2017 पासून 2025 पर्यंतच्या जेव्हा प्रश्नपत्रिका आपण पाहतोय तेव्हा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच अर्थाचा शब्द किंवा कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेऊन कोणता शब्द तयार होईल अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि आपण सुद्धा तशीच तयारी करत आहोत. या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही पाहिला असेल. तर अगोदर आपल्याला म्हण तयार करायची. आता म्हण तयार करत असताना आपल्याकडे जी अक्षर आहेत आपल्याला ते आहेत ल, ला, हि, ली, फू, फू, पा, ना, क, की. अशा प्रकारचे अक्षर आहेत. मग ही अक्षरं आपल्याला काय करायची, जोडायची आणि म्हण तयार करायची. ही म्हण तयार होत असताना एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी पा ल, ला, ही, ली, फू, फू, पा, ना, क, ची म्हणजे 10 अक्षर आहेत. 10 अक्षरांची ही छोटीशी एक म्हण आहे आणि ही म्हण बऱ्याचदा तुम्ही ऐकलेली आहे. म्हणजे ह्या ज्या म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, तुम्ही शाळेमध्ये, घरी, खेळताना, मोठ्या माणसांशी बोलताना किंवा त्यांचं बोलणं ऐकताना ऐकत असता आणि त्या ऐकलेल्या म्हणींचा जर तुम्ही संग्रह करायचं ठरवलं तर खूप म्हणी तयार होतील. पहा, गावाकडे आपल्या आजी आजोबा हे तर खूप म्हणी वापरतात. तुम्ही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आपला प्रश्न जो आहे, आपल्याला म्हण तयार करायची आहे. मग आता ही म्हण तयार होत असताना सगळी अक्षरं मी जेव्हा पाहिली तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या ठिकाणी दुसऱ्या उकाराचा फू आहे आणि पहिल्या उकाराचा फू आहे. हा फू आणि हा फू. मग ज्यावेळेस दुसऱ्या उकाराचा मी फू घेणार आहे त्यावेळेस शब्द माझा तयार होऊ शकतो फू आणि ल. बरोबर, फूल. फूल हा शब्द तयार होतोय. बरोबर. मग दुसरा फू घेतल्यावर काय शब्द तयार होईल, फूल झाला. आता फू आणि हा लचं काम आपलं संपलं. आता उरलेले अक्षर पाहू. फू, ला, फुला, ही, फुलाळी नाही, फुला, ना,
फुलाची 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 झालं बर. आपलं फुलाची या शब्दांचं पण काम या ठिकाणी संपलं. आता उरलेले जे अक्षर आहेत ते आहेत ली पा ना क पा पाकळी पाकळी हा पा क ली. आता फक्त उरला ना. आता हा ना इथं कुठेतरी टाकायचा. कुठं टाकायचा कुठं टाकायचा बऱ्याचदा बोलता बोलता ऐकलं तुम्ही फुल ना फुलाची पाकळी आहे की नाही. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट देऊ शकता. याला म्हणायचं फुल ना फुलाची पाकळी. मग हा जो ना आहे तो ना इथं येणार आहे पा इथं इथं लिहिला. मग काय झाला म्हण काय तयार होते फुल ना फुलाची पाकळी फुल ना फुलाची पाकळी. मग 1 व 2 क्रमांकाची अक्षर घ्यायची आपल्याला. ह्या म्हणीतली 1 व 2 क्रमांकाची अक्षर घेतल्यावर आपल्याला जो शब्द मिळतोय तो शब्द आहे फूल फूल. मग फूल आलाय बरोबर. फूल फूल अर्थाचा शब्द समानार्थी शब्द कोणता फूल. फूलचा समानार्थी शब्द धन प्रसून कुमुद आणि पाकळी. फुलचा समानार्थी शब्द पाकळी होईल का पाकळी नाही होणार. नाहीतर मग फुल आणि पाकळी सारखंच वाटतंय रंगून टाकू चौथा पर्याय. असं करायचं नाही. मग फूल ना फुलाची पाकळी फूल या शब्दाचा समानार्थी शब्द धन आहे का धन धन पैसा संपत्ती नाही. कुमुद नाही कुमुद नाही. पाकळी पण नाही. कुमुदचा अर्थ काय माहित आहे की तुम्हाला कुमुद चांदणी बरोबर. मग फूल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे या ठिकाणी प्रसून. कोणता शब्द आहे प्रसून प्रसून फूल पुष्प सुमन कुसुम हे जे शब्द आहेत ते फूल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी प्रसून हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे समानार्थी शब्द फुलचे समानार्थी शब्द तुम्हाला पुष्प कुसुम सुमन हे शब्द माहित होते. प्रसून हा शब्द फूल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर. म्हणजे समानार्थी शब्दांचं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे दररोज वाचन केलं पाहिजे. धूरकम ही अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अक्षर दिलेले आहेत फक्त 4 अक्षर आहेत आणि 4 अक्षर जुळून समानार्थ आपल्याला एक शब्द तयार करायचा. पा धूर कम धुरकम धुरकम शब्द तयार होईल का धुरकम धुरकम नाही होणार. मग बघा कम म मधु 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 शब्द मिळाला आपल्याला. काय शब्द मिळाला मधु.
मधु हा शब्द मिळाला. आणि मग मधुर का कर, मधुकर. बघा मधुकर, मधुकर हा शब्द मिळाला. मग मधु कर, मधु, मध, बरोबर. मग त्या मधावर, फुलातल्या मधावर कोण बसतो? भुंगा, माहिती आपल्याला. मधुकर हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. भुंगा आहे का आपल्या पर्यायामध्ये? बघा बरं, इथं मिलिंद आहे, अमिलिंद आहे, ब आली, क आहे अनुज, आणि ड आहे हस्त. मग मधुकर किंवा भुंगा, मधुकर, भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द या पर्यायामध्ये कोणते दिसतात? हस्त म्हणजे हात, कर नाही, अनुज तो पण नाही, अली आणि मिलिंद हे भुंगा किंवा मधुकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून मिलिंद आणि अली हे दोनही शब्द आहेत मधुकरच्या समानार्थाचे. म्हणून पर्याय अ आणि पर्याय ब योग्य आहे. बरोबर. पर्याय क्रमांक दुसरा अ आणि ब, फक्त अ ब हे पर्याय दोन बरोबर आहे. आता आपल्या सध्याच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे बऱ्याचदा विचारलं जाते. म्हणजे एखादा प्रश्न असतोय, त्याच्यामध्ये अ ब क ड असे 4 ऑप्शन असतात, म्हणजे 4 ऑप्शन उत्तर दिलेले असतात आणि खाली परत पर्याय असतात. पहिला फक्त ड, दुसरा फक्त अब, तिसरा फक्त अक, चौथा फक्त अ. बरोबर. मग त्याच्यामधून आपल्याला निवडण्यासाठी पहा, मिलिंद आणि ब आहे अली, म्हणून फक्त अ आणि ब हा पर्याय आपण निवडलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये पहा, रा, ते, दू, ही, त आणि म ही अक्षरे वापरून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेऊन पोपट या अर्थाचा शब्द तयार होईल? पोपट, पोपट या अर्थाचा शब्द तयार होईल. मग पोपट या अर्थाचे शब्द राघू, रावा, शुक हे तुम्हाला माहित असावेत किंवा असलेच पाहिजेत. त्याच्या आपल्याला ही म्हण जुळवायची आहे. मग किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 न पर्यंत ही 10 अक्षर जुळवायची आहे. मग 10 अक्षर जुळवत असताना डायरेक्ट पाहिलं लगेच जुळवता येईल का? नाही. आपण 2 2 3 3 अक्षराचे शब्द तयार करून घेतले पाहिजे. तर या ठिकाणी ना, वा, ला, नावाळा, वाळा, तेरावा, तेरावा होईल का? तेरावा, हा तेरावा घेऊ आपण, बघू काय होते. तेरावा, ते रा वा, तेरावा हा शब्द घेतला. ते वा या अक्षरांचं काम संपलं. आता दु ही त ला म, दुष्का आलाय का? का म्हणजे दुष्काळा आणि हा त दुष्काळात असा शब्द तयार होतोय. दुष्काळात, दुष्काळात. तेरावा पा दु ला त दुष्काळात तेरावा, आणि लगेच पुढचा शब्द आपल्या तोंडा ओठावर येतो. दुष्काळात 13वा महिना. बघा, म ही
ना दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना अशी म्हण तयार झाली. आता या म्हणीतली कोणत्या क्रमांकाची अक्षर घेतल्या पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. तर पहा, दुष्काळात 13वा, मगाशी मी समानार्थी शब्द सांगितला रावा, रावा म्हणजे पोपट. मग आपण क्रमांक मोजू, 1 2 3 4 5 6 आणि हा 7 8 9 10. 6वा शब्द आणि 7वा शब्द घेतल्यानंतर पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला मिळतो रावा. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. अशाच पद्धतीनं तुमच्या ज्या सराव परीक्षा होत आहेत किंवा तुम्ही जो सराव करत आहात तो करत असताना वाचन वाढवलं पाहिजे. आणि त्या वाचनामधून तुम्हाला भाषेच्या शब्दसंपत्तीवर जेवढे जेवढे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न सोडवता येतील. 1 तास झाला, 1 तासभर तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा आपण उद्या भेटूया, उद्या सकाळी ठीक 7 वाजता.